कपल विपल फुल मजा करत आपण कडावर लिकरू घेऊन येतोय. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एवढा बँक बॅलन्स नाहीये, त्यामुळे बायकोला आणि मुलीला जपानला तर घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे जपानी थीम असलेलं पुण्यातील पु ल देशपांडे गार्डनला घेऊन आलो आहे. खूपच भारी माहोल आहे. आतिरा फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या गार्डनला आलेली, एन्जॉय करते. चला ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा. कुठे फुल हळू चाल. तिला नुसतं मोकळं पळायचंय. हात पकड खाली वल्ल झालंय, पडशील. हा वल्ल झालंय ना खाली, तू पडशील ना. असं वाटतं एकदम मोकळं वाटतं, फ्री राहायचं तिकडे व्यक्तीला. हळू सटकलं होतं माहिती का आता चिखली इथं. हो झालंय ना रे आताच. छान वाटते पण पाऊस, भारी वाटतंय ना. माहोल पण सगळे पक्षी बिक्षी ओरड राहिले. वगैरे किती छान वाटते ना. असं संडे आहे ना, संडेमुळे जास्त लोक आले. सगळे कपल विपल फुल मजा करत आपण कडावर लिकरू घेऊन येतोय. काय पाऊस कसा येतो? पाऊस नाही तो वॉटरफॉल. पाऊस नाहीये, वॉटरफॉल. त्याला वाटते पाऊस येते. पाऊस नाहीये बाळा, तो पाऊस नाहीये, ते वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल बोल बरं. वॉटरफॉल अधीरा, वॉटरफॉल बोल. काय आहे पाणी? कुठे पाणी? भारी राणी आहे. कसं वाटतंय? फुल कशी बसली आजीरा? राणी काय सूर्यनमस्कार आहे. ये अरे तू जरा म्हणाव की योगा बियोगा कर, तुला गरज आहे, वजन वाढत चाललंय तुझं. हे सांगू राहिले तुला. हे काय सांगते माहितीये का? राणी तू व्यायाम कर. 11 सूर्यनमस्कार. हे काय सांगू राहिले तुला? राणी तू व्यायाम कर, तुला व्यायामाची गरज आहे. योग बिग कर, नुसतं खातीन झोपतीस, ढोली झालीस तू. हा तुला काही वाटत नाही का लाज बीज जरा काही? हा आपली तब्येत वाढली. अरे हे फक्त पुतळे सकट व्यायाम करू राहिले. पुतळे व्यायाम करू राहिले. म्हणजे आजीराची आई व्यायाम करी भारी आहे ना. कसं भारी ना, कसं वाटतं? अरे कुठं धरते त्याला? काय आलंय माहिती का? त्याला घरात राहू हे झाले हो. त्याला इकडे आले जरा मोकळं वाटायला. कसलं गार्डन ना. हा भारी ना. अरे इथं पण सटकायची भीती वाट राहिली माहिती का? शूज असे घातले तर स्लिप होती. राणी तुला पु ल देशपांडे बद्दल काय माहितीये? गार्डन बद्दल? पु ल देशपांडे गार्डन बद्दल मला एवढी काही माहिती नाहीये बरं का. पण म्हणतात जपानमध्ये याच्यासारखं एक सेम गार्डन आहे, त्याचीच ही थीम आहे. आणि हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं गार्डन आहे. असं बाहेर आलं पाहिजे लहान लेकरांना घेऊन. आपण शहरात सिटीत राहतो, झाडांची, वेलींची, फुलांची, पक्ष्याची ओळख झाली पाहिजे. गावाकडे गेलो तर ठीक आहे, तिथं सगळं
बघायला आहे, पण इथं काय बघायला आहे? कोंडून कोंडून नाही ठेवलं पाहिजे लेकरांना. वेगवेगळे आवाज निसर्गातले त्यांना माहिती होते, तर असं बाहेर घेऊन जायला पाहिजे. भारी वाटतंय सगळं ना. ए अदिरा, पडशील तिथं वल्लय पिलू. चल चल, घसरत असतं ना, तू पडशील, लागेल तुला. चला चला, जायचंय आपल्याला घरी आता, टाइम झालाय. काय वाटतंय तुला? कसं वाटतंय राणी? गार्डन कसं वाटलं? हा का? देशपांडे शेजारी राष्ट्रपती भवन मध्ये जसं उभं गार्डन आहे तसं गार्डन बनवलेलं आहे पहा. आता ते गार्डन पण मी पाहून आलो. तर तिथं पण पु ल देशपांडेला आल्याच्या नंतर त्या गार्डनला पण नक्की भेट द्या. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. फॅमिली सोबत नक्की आवर्जून येण्यासारखं गार्डन आहे. आपले छोटे मुलं असतील त्यांना पण नक्की घेऊन या. इथं तुम्हाला आणि परत प्लेइंग एरिया पण वेगळा आहे छोट्या मुलांसाठी, इकडे खेळायला वगैरे पण. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.